नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्डमधील 4th नंबरचा जो लेसन आहे द युनायटेड नेशन दॅट इज UN या लेसनचे जे क्वेश्चन आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर ऑफ वर्कबुक लेसन नंबर 4th. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, चूज द राईट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स. फर्स्ट क्वेश्चन इज Dash is not a permanent member of the Security Council of the United Nations. तर या ठिकाणी ऑप्शन इज अमेरिका डॉटेड लाईनमध्ये राईट करायचे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, द डॅश कंडक्ट वर्कशॉप्स इन इंडिया ऑन रेमिडियल मेजर टू टॅकल द प्रॉब्लेम्स ऑफ माल न्यूट्रिशन ॲमंग चिल्ड्रन. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी जे फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे ते करेक्ट आहे आणि ते तुम्हाला राईट करायचे. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. द नंबर ऑफ द मेंबर स्टेटस ऑफ द युनायटेड नेशन इन 2017 इज डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, 193. तर बघा, द नंबर ऑफ द मेंबर्स स्टेट्स ऑफ द युनायटेड नेशन्स इन 2017 इज 193. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश इज सेलिब्रेटेड ॲज युनायटेड नेशन्स डे. तर 24 ऑक्टोबर is celebrated as the United Nations. Next question आहे, the headquarters of the United Nations is at dash New York. Now next question, Russia, France, America, England and dash are the permanent members of the Security Council. तर या ठिकाणी चायना. नेक्स्ट क्वेश्चन बघा. India was the first country to raise the questions of racism in the United Nations in 1946. तर 1946ला वंशवादावर क्वेश्चन युनायटेड नेशनमध्ये इंडियाने राईज केला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द रिझन्स वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द जनरल असेंब्ली ऑफ द युनायटेड नेशन इज प्लॅटफॉर्म ऑफ डिस्कस ग्लोबल प्रॉब्लेम्स. तर या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ट्रू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्टेटस ऑफ द ऑल मेंबर्स स्टेट्स ऑफ द युनायटेड नेशन इज नॉट इक्वल. तर हे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं, ऑल द मेंबर्स ऑफ द जनरल कंट्रीज ऑफ द युनायटेड नेशन आर द members of the General Assembly. Now next question is, resolutions can be the passed in the Security Council events of China exercise veto powers. तर या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे आणि एक्सप्लेनेशन या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया हॅज प्लेड मेजर रोल इन द वर्क ऑफ द युनायटेड नेशन. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे आणि रिझन या ठिकाणी राईट केलेलं आहे. Now next question is, the Security Council can only discuss about the peace and security. This sentence is false. आणि जे एक्सप्लेनेशन आहे, रिझन आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग कॉन्सेप्ट. तर कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. तर या ठिकाणी जे कॉन्सेप्ट आहे त्या या ठिकाणी दिलेला आहे, विटो पॉवर म्हणजे विटो. नेक्स्ट आहे UNICEF. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 नंबरचा, UNESCO. ही जी संकल्पना आहे ती या ठिकाणी एक्सप्लेन करून राईट करून दिलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला राईट करायची. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्क ऑफ द ट्रस्टशिप्स काउन्सिल. तर ही संकल्पना जी आहे किंवा कॉन्सेप्ट ती सुद्धा एक्सप्लेन करून दिलेली आहे. नेक्स्ट बघा, पीस कीपिंग फोर्स ऑफ युनायटेड नेशन.
तर बघा, पीस कीपिंग फोर्स ऑफ युनायटेड नेशन ही जी कॉन्सेप्ट आहे तर ती सुद्धा या ठिकाणी डिटेल राईट करून दिलेली आहे. नाव नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल. तर तिचं जे वर्क आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. तर या ठिकाणी तुम्हाला 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनायटेड नेशन. तर ऑफिशियल जी लँग्वेज असते युनायटेड नेशनची तर ती लँग्वेज या ठिकाणी कोणत्या कोणत्या आहेत त्या या ठिकाणी राईट करून दिल्या आहेत. तर बघा, ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनायटेड नेशन तर या ठिकाणी चायनीज, अरबिक, इंग्लिश, स्पॅनिश, रशियन आणि फ्रेंच या ऑफिशियल लँग्वेज आहेत. तर वन्स अगेन चायनीज, अरबिक, इंग्लिश, फ्रेंच, रशियन अँड स्पॅनिश. नेक्स्ट आहे परमनंट मेंबर ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल. तर परमनंट मेंबर जे आहे तर ते रशिया आहे, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स अँड चायना. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर या ठिकाणी तुम्हाला शो द क्रोनॉलॉजी ऑफ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द युनायटेड नेशन. तर तुम्हाला या ठिकाणी जी इव्हेंट्स आहे त्या इव्हेंटमध्ये काय घडलेलं आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे. 1941. तर या ठिकाणी तुम्हाला ही जी टाईमलाईन आहे ती सुद्धा कंप्लीट करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ती राईट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी युनायटेड नेशन्सचे जे हेडक्वार्टर आहे ते राईट करून दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे तुम्ही असंच जसंच तसंच राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट गिव्हन इन्फॉर्मेशन अबाउट द ऑर्गन्स ऑफ द युनायटेड नेशन. तर या ठिकाणी तुम्हाला जे ऑर्गन्स आहेत ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर ॲज इट इज ते राईट करून घ्यायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रीफ क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी ब्रीफली स्टेट द बॅकग्राऊंड ऑफ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द युनायटेड नेशन. तर युनायटेड नेशन तुम्हाला या ठिकाणी बॅकग्राऊंड ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ द युनायटेड नेशन तर ब्रीफली तुम्हाला या ठिकाणी स्टेट राईट करायचे आहेत. तर बघा या ठिकाणी दिलेले आहे लाईफ अँड प्रॉपर्टी विअर डिस्ट्रॉय ऑन द लार्ज स्केल इन द सेकंड वर्ल्ड वॉर ड्यू टू द यूज ऑफ द atom bomb. The loss was enormous. The idea took root among the nations and that such distractive to establish world peace. The United Nations was established the instill understanding among the all nations. Next question आहे what is the role of the पीस गिव्हिंग फोर्स ऑफ युनायटेड नेशन. तर या ठिकाणी जे रोल आहे, फंक्शन आहे, त्यांचं जे वर्क आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युनायटेड नेशन. तर युनायटेड नेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रीफली स्टेट द बॅकग्राऊंड ऑफ द इस्टॅब्लिशमेंट ऑफ युनायटेड नेशन. तर हा क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द प्रिन्सिपल ऑफ युनायटेड नेशन. तर तुम्हाला या ठिकाणी तत्त्व राईट करायचे आहे, प्रिन्सिपल राईट करायचे आहे युनायटेड नेशनचे. तर या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन राईट अबाउट द कंपोजिशन्स नंबर ऑफ मेंबर्स ऑफ सिक्युरिटी काउन्सिल. तर या ठिकाणी दिलेलं आहे देअर आर 15 मेंबर्स इन द सिक्युरिटी काउन्सिल्स. ऑफ देम 5 आर परमनंट मेंबर्स while 10 are non-permanent members. America, Russia, England, France and China are permanent members of the Security Council. Now next question बघा. What step have the United Nations taken foster human rights and freedoms? तर answer is the United Nations UN has taken numerous steps to
foster human rights and freedoms globally. One of the most significant steps was the adoption of the Universal Declarations of the Human Rights in 1948. The UDHR steps out fundamental human rights and freedoms. Now next question, give your opinion about. तर first question आहे, work of the United Nations has gained important today. तर हा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी राईट करून दिला आहे, तर तो ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे.